नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा तुम्हाला मनापासून नमस्कार। राज्यभरातील शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पुन्हा एकदा 2000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा जमा होणार आहे। बघा आत्ताच 8 दिवसापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्याच्या वरती जमा झाला होता। आता लगेच तुम्हाला उद्या या ठिकाणी तुम्हाला 9वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणाच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 9वा हप्ता जमा होणार आहे, त्यासाठी सरकारने कोणकोणते अटी आणि नियम लावलेत याची सविस्तर डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे घेण्यात येणार आहेत, कोणते तालुके घेण्यात येणार आहेत, कोणते गावे घेण्यात येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले याची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आता खरं तर सरकारने जो काय नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता मिळून एकत्र 4000 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा झाला असेल। आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर कशाचे तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापाठोपाठ आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती 2000 रुपयेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटत असेल की नुकताच आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा झाला, लगेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार का, असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये आला असेल तर त्या प्रश्नाची माहिती देखील सगळ्यात महत्त्वाची देतो। तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी तसं पाहायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 महिन्याचा या ठिकाणी वेळ लागला होता आणि विलंब देखील या ठिकाणी लागला होता। या अनुषंगाने 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारने वेळेत जमा व्हायला पाहिजे अशी बैठक देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही काळजी करू नका, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जर जमा झाला असेल तर तुम्हाला 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर आता पीक विम्याबद्दल थोडीशी माहिती बघूया। आता पीक विम्याबद्दल सांगायचं झालं तर खरीप 2025मध्ये ज्या शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं, त्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, त्यानंतर अहिल्यानगर असेल, सांगली असेल, नंतर जे काय अतिवृष्टीमुळे जे काय नुकसान झालं होतं, तुम्ही महाराष्ट्रामधून कुठून राहत असाल आणि तुम्ही पीक विमा 2025मध्ये भरला असेल, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। तो किती रुपये मिळणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा नाही झालं तर तुम्हाला बँकेत जाऊन कोणाला विचारावं लागणार आहे, याची देखील सविस्तर डिटेल आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा देण्याची देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। मग आता पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। त्यातच आता शेतकऱ्यासाठी दुसरी आनंदाची बातमी समोर आलेली असून ते म्हणजे आता शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा देखील जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। आता पीक विमा तुम्हाला हेक्टरी म्हणजे एकराला तुम्हाला हेक्टरी म्हणजे 2.5 एकराचा 1 हेक्टर होतो आणि हेक्टरी तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला 4,500 रुपयाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुमचं पीक कोणतं आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही रब्बी हंगामामध्ये 2025मध्ये पीक विमा भरला होता की खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता, याची देखील माहिती घेणं। त्यानंतर तुमचं डाळिंब असेल, द्राक्ष असेल, बागायत क्षेत्र असेल, त्यांना या ठिकाणी पीक विमा जास्त मिळणार आहे अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती देखील पीक विम्याचे पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील सर्व माहिती या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला नमो योजनेचा 8वा हप्ता जर जमा झाला असेल तर 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याच्या संदर्भातील तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रयत्न करा। आता तुम्ही देखील पाहत असाल, दररोज व्हिडिओ देखील पाहत असाल की सोशल मीडियावरती जर विचार केला तर आज पैसे जमा होणार, अशा बातम्या देखील तुम्ही उद्या पैसे जमा होणार, तर मित्रांनो 100% ही खरी बातमी असणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पाहिलं तर पीक विम्याचे देखील पैसे तुम्हाला उद्या या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत।
आता पीक विम्याचा 1 रुपयासुद्धा ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यांनी काय करायचं आहे त्याची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझ्या तुम्ही जवळचे शेतकरी मित्र आहेत, त्यामुळं आम्ही वेळ काढून रात्री 12-12 वाजायचं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण काय की आम्ही काम करून देखील संध्याकाळी शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचली पाहिजे या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यालासुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, जे यूट्यूबला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बटन देखील तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण माहिती ऐकून घ्या। जर तुम्ही अर्धवट माहिती ऐकली तर तुम्हाला सगळं माहिती पूर्ण माहिती तुम्हाला समजणार नाही, ते देखील आता पूर्ण माहिती समजून घ्या। तुम्हाला कुठे बँकेत जायचं आहे, पीक विमा नाही जमा झाल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या दुसऱ्या शेतकऱ्याला आले असतील, तुम्हाला आले नसतील, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची सविस्तर डिटेल या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। एकदा तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणता दुसराही व्हिडिओ पाहण्याचं तुम्हाला गरज भासणार नाही। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। जवळपास पाहिलं गेलं तर राज्यातील साधारणतः जे काही 90 लाख शेतकरी आहेत त्या 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यासाठी तुम्हाला आता 9व्या हप्त्याचे देखील या ठिकाणी पैसे जे काही 90 लाखापेक्षा 10 लाख शेतकरी या ठिकाणी वाढलेले आहेत, कारण आता पाहायला गेलं तर मे महिना आहे। आता मे महिन्यानंतर लगेच आपल्याला दुसरा हंगाम म्हणजे आपला दुसरा पावसाळा सुरू होतो, त्यामुळे आता पेरणीसाठी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आणि त्याच्यासोबत तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला खते खरेदी करायची असतील, त्याच्यानंतर बी बियाणे खरेदी करण्याचे असेल, नंतर तुम्हाला शेती पेरणी करण्यासाठी शेत नांगरायचं असेल, पूर्व मशागत करायचं असेल, तर याच्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकार पैसे पाठवणार आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी सांगणार देणार आहे। आता सरकारने कोणकोणत्या अटी आणि नियम कोणकोणते लावले आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची तुम्हाला EKYC पुन्हा एकदा करावी लागणार आहे का, तुमच्या आधार कार्डची EKYC करावी लागणार आहे का, त्याच्यानंतर तुमचा बँक खात्याची EKYC करावी लागणार आहे का, तुमचं आधार कार्ड बँकेला पुन्हा एकदा लिंक करावं लागणार आहे का, याची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता सगळ्यात सोशल मीडियावरती देखील 9व्या हप्त्याबद्दल अनेक अफवा देखील या ठिकाणी फिरत आहेत, अनेक पोस्ट देखील फिरत आहेत, पण नेमकी वस्तुस्थिती काय हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, आज जवळजवळ 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाहायला गेलं तर हा हप्ता जमा झालेला आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुमचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी प्रत्येक हप्ता वेळेवरती मिळावा यासाठी सरकारने देखील या ठिकाणी पहिलं पाऊल उचललेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की वेळच्या वेळी आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे असतील, पीक विमा किसान योजनेचे पैसे असतील, हे वेळेत आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजेत, प्रत्येक आमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसा प्रत्येक हप्ता जमा झाला पाहिजे, त्याकरता तुम्हाला काही बाबतची पूर्तता करणं आणि काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर जमा झाला असेल तर तुम्हाला 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, आपण काय सांगण्यात आले बघा, तुमच्या बँकेचे खातं आहे ते आधार कार्डची लिंक आहे का नाही एकदा तुम्ही जाऊन बँकेमध्ये चेक करा। आधार कार्डची लिंक नसेल तर लवकर तुम्ही बँकेचे खाते या ठिकाणी आधार कार्डची लिंक करून घ्या। त्यानंतर तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे का बघा, DBT म्हणजे तुम्ही बँक मॅनेजरशी जावा, तिथे चर्चा करा आणि तुमचं DBT चालू आहे का नाही ते एकदा तुमच्या बँकेच्या अधिकाऱ्याशी तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्त्याची तुम्हाला त्याची KYC आहे ती KYC देखील पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही आता अशाच शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होत असतात, अन्यथा तुम्ही KYC नाही केली तर 1 रुपयासुद्धा तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेचे असतील, नंतर PM किसान योजनेचे असतील, नमो शेतकरी योजनेचे असतील, हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला PM किसान योजना, पीक विमा आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेची KYC करून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी काही गोष्टीची तुम्हाला पूर्तता करणं देखील अतिशय गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की PM किसान योजनेचा प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती वेळेवरती आमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे। आता काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकरी कामं करत नाहीत, त्यामुळे तुमचे अनेक शेतकरी जे काही खाते त्यांचं आधार कार्ड बरोबर आहे का, सगळे त्यांची कागदपत्र बरोबर आहेत, त्यामुळं बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी लोड येतो, त्यामुळे तुमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला थोडासा या ठिकाणी मागं पुढे या ठिकाणी होत असतं। आता जवळजवळ सगळ्यात पाहायला गेलं तर 25 लाख शेतकरीचं या ठिकाणी अपात्र करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 25 लाखाच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे नियम या ठिकाणी तुम्हाला करायचे ते देखील सांगतो। त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी देखील आता पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे, तर तुम्हाला जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार आहे। जवळजवळ 1,33,00,000 शेतकऱ्याची या ठिकाणी तुमची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे।
जवळजवळ पाहायला गेलं तर एवढे काय शेतकरी थकबाकीदार आहेत त्या शेतकऱ्याची कर्जमाफी देखील या ठिकाणी होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत उद्या या ठिकाणी जमा होणार आहे। कर्जमाफीबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर आता हेडलाईन तुम्ही वाचली असेल की हेडलाईन 25 लाख शेतकरी कर्जमाफीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे, अशी बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया। स्क्रीनवरती लक्ष द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्थसंकल्पात केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया या ठिकाणी लवकर सुरू होण्याची चिन्हे आहेत। कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल आणि अंतिम झालेला आहे। त्यामुळे राज्यातील साधारणतः 24,73,566 शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता लवकरच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे। म्हणजेच कर्जमाफीच्या दिशेने महाराष्ट्र सरकारच्या हालचालीला वेग आलेला असून आता शेतकऱ्याची कर्जमाफी तर होणारच आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाखपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली होती, पण या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँक असेल राष्ट्रीयकृत बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्याची माहिती संकलित केलेली आहे। त्यावेळी 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेचा जो काय 9वा हप्ता आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ते देखील माहिती पाहणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्याची जे काही 24,73,000 जे काही शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे एकूण 35,000 या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले तर 35,477 रुपये जे काही थकबाकी आहे। तर यामध्ये सोलापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, अहिल्यानगर असेल, एकूणच जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे। आता बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटत असते की कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। राज्यातील सर्वोच्च जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळजवळ 25 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। आता कर्जमाफी कधी होणार आहे तर 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आता पीक विमा संदर्भातील देखील सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। आता ही अपडेट देखील जाणून घेऊयात। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे हे देखील आपण तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हेक्टरी तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं किती हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे ते तुम्हाला टप्प्यावर नसून तुमच्या शेतामध्ये कोणती पिके आहेत म्हणजे द्राक्ष असेल, केळी असेल, जे काही बागायती पिकं आहेत त्यांना पीक विमा जास्त मिळणार आहे। जे काही खरीप आहेत, खरीप पिकं असेल, हंगाम पिकं असेल, तुमचं तूर, मूग, मटकी जे काही कडधान्य आहेत त्याला देखील चांगला पीक विमा मिळणार आहे। जे तुमचं बाजरी, ज्वारी, बाजरी याला थोडासा कमी पीक विमा मिळू शकतो। आता कोणकोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे ते देखील पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। आता सगळ्यात महत्त्वाचं नमो शेतकरी योजनेचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आले आहेत। ते जिल्हे लगेच वाचून दाखवतो, कोणत्या बँकेत सगळ्यात अगोदर जमा होणार आहे त्याची देखील लिस्ट सांगतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे ते देखील सांगतो। आता सगळ्यांनी लक्ष देऊन बघा, या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आले। त्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहेत। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पीक विम्याचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती या 15 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर पाहिलं तर SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक या जिल्ह्यामध्ये सुद्धा बँकेतून पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। तुम्ही आधार कार्ड बँकेची लिंक करून घ्या, त्यानंतर बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, त्यानंतर तुमच्या सगळ्या जे काय PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल या योजनेची KYC देखील कंप्लीट करून घ्या। ही सर्व तुम्ही सगळ्यात अगोदर कामे जमा करून घ्या आणि तुम्हाला उद्यापर्यंत हे पीक विमा जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। तर ही माहिती आवडली असेल चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।